निरोगी जावो, आरोग्यपूर्ण जावो। साताऱ्यातील ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापिका व भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांना माहेर व सासर या दोन्ही घरातून समाजकारण राजकारण यांचा वारसा लाभला आहे। त्यांचे वडील पहिले महाराष्ट्र केसरी दिनकरराव पाटील दह्यारीकर व सासरे साताऱ्यातील ख्यातकीर्त सरकारी वकील मोहनराव पाटील या दोहोंच्याही शब्दांना सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत चांगलाच मान होता। तोच वसा आणि वारसा समाजसेवेच्या नव्या पर्वाद्वारे सुवर्णताई पुढे नेत आहेत। सातारा नगर परिषदेत नगरसेविका म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याची पताका अखंड फडकवत ठेवली आहे। ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे दिशादर्शन करतानाच त्यांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीही ताईंची सातत्याने तळमळ असते। गेल्या काही वर्षांपासून ज्योतिर्मय महोत्सवाचे आयोजन करून महिलांमधील उद्योजकतेला वाव देणे आणि महिला बचत गट व अन्य लहान मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले आहे। त्यांच्या या बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या कार्याचा परिचय करून देणारी विशेष मुलाखत पाहूयात नीलम टॉक शो मध्ये। सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांच्याशी मनमोकळा संवाद साधलाय साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि पत्रकार समुपदेशक तसेच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका सौ नीलम अजितसिंह राजपूत यांनी। संपादन सहाय्य लोकसाम्राज्य न्यूज सातारा, चित्रण आणि संपादन अमित परिहार सातारा। नमस्कार। नीलम टॉक शोच्या सर्व श्रोत्यांना आणि टॉक शोतील या सर्व संबंधित त्यांच्या सर्व स्टाफला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी नरेंद्र मोहनराव पाटील साताऱ्यात गेली 30 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। सन 2010च्या सुमारास विधानसभेच्या 9 साली विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर मी थोडंसं राजकारणातून कमी होण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेला माझी पत्नी सौ सुवर्णादेवी पाटील हिला मी म्हणत होतो की आपण काही व्यवसाय कुटुंबाच्या दृष्टीनं
आता तो मुलं मोठी झालीत, शिक्षण पूर्ण होत आलीत, तू करणार असतील तर कर. परंतु त्यावेळेला तिनं मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातच कार्य करते, मला त्यातली आवड आहे आणि आपला व्यवसाय करण्यापेक्षा 10 इतर घरातल्या चुली आपल्यामुळं पेटल्या किंवा त्यांच्या कमाईत यात वाढ झाली, उत्पन्नात वाढ झाली तर ते जास्त हितकारक आहे असं म्हणून तिनं ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक कामाला राजकीय वाटचालीला सुरुवात केली. 2011 साली ती सातारा नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आली आणि त्या काळात केलेलं प्रभागातलं काम आजही साताऱ्यातले सर्वाधिक चांगले रस्ते 10 वर्षापूर्वी झालेले, 8 वर्षापूर्वी झालेले हे ह्या प्रभागातच आहेत. म्हणजे मॅगझिन कॉलनी असो, शिक्षक कॉलनी असो, रिमांडोमचा परिसर असो, कुपर कॉलनी असो, हे त्याची साक्ष देत आहेत आणि एक चांगल्या प्रकारे तिनं राजकीय, सामाजिक, महिला सक्षमीकरणाच्या कामात भरारी घेतलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्यानं राबवत असतात आणि त्याबरोबर राजकीय क्षेत्रात तिनं तिचं काम चालू ठेवलेलं आहे. एक पत्नी म्हणून कौटुंबिक योगदानात आणि समाजात तिनं मिळवलेल्या स्थानात ह्या दोन्ही गोष्टीचा मला अभिमान आहे. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा सण दीपावली. दीपावलीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये तुमचं प्रेमपूर्वक स्वागत करते. की अंधाराचे चाच पडणारे आहेत की त्यांना एक प्रकाश, एक ज्योत दाखवतायत. साताऱ्यातील ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सुवर्णदेवी नरेंद्र पाटील की त्या इतर सगळ्यांसाठी ज्योत घेऊन उभ्या आहेत आणि त्यांच्या महिलांच्या, शेकडो महिलांच्या जीवनात त्यांनी प्रकाश उजळलेला आहे. अशाच दीपावलीच्या प्रकाशमय सर्वांना शुभेच्छा आणि नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. नीलम टॉक शोचा दीपावली विशेष भागात आज मी सुवर्णदेवी नरेंद्र पाटील यांचा जीवन प्रवास, राजकीय सामाजिक जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत नीलम टॉक शो मध्ये. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सुवर्णदेवी नरेंद्र पाटील, वेलकम टू नीलम टॉक शो. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ज्योतिर्मयी दीपावलीच्या सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते. आता जसं मी म्हणले की राजकीय आणि सामाजिक कशी काय सुरुवात झाली, म्हणजे संस्कार तर वडिलांपासूनच तिथून सुरुवात झाले. तिथे पण ते पैलवान होते, तर कसं काय पहिले महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांची सुरुवात कशी काय झालेली वडिलांपासून? नाही, खरं तर माझे वडील पहिले महाराष्ट्र म्हणजे कुस्तीमध्ये चांगले गाजलेले एक नामांकित पैलवान होते. त्यावेळेला नुकताच पहिले महाराष्ट्र केसरी हा त्यांना बहुमान मिळाला. म्हणजे ते 2 ते 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले, कर्नाटक केसरी झाले, शिवाय उपहिंद केसरी म्हणजे वयात बसत नसल्यामुळे उपहिंद केसरी हा त्यांना बहुमान मिळालेला होता. आणि हे करत असताना त्यांचा जो राजकीय लोकांशी जो संपर्क वाढला त्याच्यामध्ये आपले वसंतदादा पाटील आहेत, बाळासाहेब देसाई आहेत, शरद पवार साहेब आहेत, यांच्याबरोबर राजाराम बापू पाटील आमच्या सांगली जिल्ह्याचे, तर यांच्याबरोबर संपर्क वाढलेला होता. नामांकित पैलवान असल्यामुळे घरी उठ बस सगळ्या लोकांची असायची आणि बरेचसे नातेवाईकही राजकारणात, उदयसिंगराव गायकवाड खासदार हे माझ्या मावशीचेच मिस्टर असल्यामुळं त्यांच्याबरोबर वडील सारखे असायचे, पण त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. पण ते आपले त्यांना मदत म्हणून आणि नावाजलेले असल्यामुळे त्यांच्या ओळखीचा त्यांना राजकीय फायदा होईल या हेतूने त्यांचा राजकीय लोकांशी संपर्क असल्यामुळे म्हणजे एक त्यामुळं राजकीय लोकांची उठबस असल्यामुळं राजकारण काय हे कळत होतं. घरातूनच की त्यांचं वक्तृत्व आणि कर्तृत्व त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडत गेला. आणि नंतर म्हणजे कोल्हापूर माहेर आणि सासर सातारा की ऍडव्होकेट, सरकारी वकील ऍडव्होकेट मोहनराव पाटील यांच्या स्नुषा सुनबाई. तो प्रवास कसा होता कोल्हापूर ते सातारा? खरं तर हे विरुद्धच आहे, कारण एकीकडं म्हणजे पैलवान म्हणजे गुडघ्यात निघतो आणि दुसरीकडं म्हणजे अति हुशार म्हणजे हुशारी बुद्धिमान लोकांच्यात माझं जे लग्न होऊन मी जे आले ते बुद्धिमान लोकांच्यात असं म्हणायचे लोक की पैलवान आणि वकिली म्हणजे हे अगदी अपोजिट आहे. पण तरी पण तसं काय मला तसं जास्त अडचण नाही आली, कारण माझ्या वडिलांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. ते आम्हाला म्हणजे शिकवायचं जरी झालं तरी ते शिकवत होते
आणि विषय म्हणजे जे त्यांचा जो शैक्षणिक जो आम्हाला अनुभव किंवा आम्हाला जे त्यांचं जे त्यांच्यापासून जे शैक्षणिक बौद्धिक शिक्षण मिळालं त्याचा फायदा मला नक्कीच सासरी झाला. कारण बघितलं तर माझे वडील इंग्लिश तरी चांगले बोलायचेच, पण संपर्कही चांगल्या चांगल्या लोकांच्यात असायचा. म्हणजे अगदी मजुरापासून ते अगदी IPS IAS लोकांच्या पर्यंत त्यांचा संपर्क होता. त्यामुळे सर्व क्षेत्रातल्या लोकांशी तसं तरी माझा संपर्क आलेला होता. त्यामुळे मला काही अडचण आली नाही सातारला. आणि मिस्टर नरेंद्रदादा पाटील ही स्पष्ट वक्तेपणा, मग कसं काय म्हणजे तुमच्यात कसं काय? खरं तर त्यांच्या काही स्वभावाचा फायदाही झाला. कारण काही लोक बोलून दाखव म्हणजे बोलता येत नाही, म्हणजे गप्प बसतात, पण स्पष्ट बोलण्याने मन मोकळं होतं आणि पुढच्यालाही आपल्या भावना कळतात, आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे. तो स्पष्ट वक्तेपणा आणि हजरजबाबीपणा मात्र मी माझ्या मिस्टरांच्याकडून घेतले आहे. म्हणजे शब्दांना धारदार ताकद वगैरे असं तेवढेही त्यांच्या इतकी नाहीये, पण काही गोष्टी त्यांच्या इतक्या ज्या स्पष्ट वक्तेपणा आहे तो त्यांच्याकडून मिळालेला आहे. की मुलं मोठी होईपर्यंत जो म्हणजे संसार सांभाळत होता तुम्ही, आणि त्यानंतर मुलं मोठी झाल्यानंतर तुम्ही की व्यवसाय करायचा म्हणून तुम्ही बाहेर पडला, पण व्यवसाय करता करता तुम्ही राजकारणात आला. म्हणजे सुरुवात राजकारणाची तुमची केव्हापासून सुरुवात झाली? नाही, खरं तर माझी मुलं 12वी होईपर्यंत मला बाहेरचं काही सुचतच नव्हतं. पूर्ण वेळ मी मुलांच्या मध्ये होते, घरामध्ये होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मला मुलं बाहेर शिकायला गेल्यानंतर ज्यावेळेला मोकळा वेळ मिळू लागला त्यावेळेला मला व्यवसाय काय सुचला नाही. पण मला ज्यावेळेला माझे मिस्टर 2009 साली विधानसभेला उभे होते त्यावेळेला जावली तालुक्यामध्ये ज्या महिला पावसात सुद्धा अगदी गुडघ्यावड्या साड्या, अर्ध्या गुडघ्यावड्या चिखलामध्ये भात काढणी करत होत्या, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. म्हणजे थांबून गाडी थांबून म्हटलं तरी असा विचार यायचा मनात की बाबा ह्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून खरं तर मी 2010 साली ज्योतिर्मय फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या स्थापनेनंतर मग मी घरवारी वॉलचं काम चालू केलं महिलांसाठी. महिलांना तो रोजगार मिळत गेला. जावलीच्या महिलांसाठी मी तो रोजगार चालू केला. 5 गावामध्ये होता. म्हणजे असा घरगुतीच होता, म्हणजे बिझनेस माइंड हा व्यवसाय नव्हता. फक्त त्या महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल हा उद्देश मात्र ज्योतिर्मय फाउंडेशनच्या मार्फत मी केला. ज्योतिर्मय फाउंडेशनचे आजपर्यंत कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवले? नाही, खरं तर ज्योतिर्मय फाउंडेशन मार्फत सांस्कृतिक आहेत, आरोग्य शिबिरं घेतली, व्यावसायिक आता तरी आपण व्यावसायिक मार्गदर्शन करतोय महिलांना, त्यांना ट्रेनिंगही देतोय. आपण बघितलं की ऑफिसमध्ये जाऊन आलो, कारण त्यांना कम्प्युटरचं शिक्षण, ज्यांना नॉलेज नाही त्यांना कम्प्युटरचं शिक्षण आहे, शिवाय टेलरिंगचं आहे, ब्युटी पार्लर आहे, किंवा एखादं फूड प्रोडक्ट बनवायचं आहे त्यांना, की त्याचं बाबा आम्ही ट्रेनिंग देतो आणि मग त्यांना ते बनवायला सांगून बाजारामध्ये. आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ज्योतिर्मय महोत्सव प्रदर्शन भरवतो आम्ही. आता जे तुम्ही म्हणला ना की महिलांना तिथे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये की तिथे त्यांना सक्षम करता, त्यांना त्यांच्या पायावर उभं करता आणि सबलीकरण करता, पण तो आनंद काय असतो की ज्यावेळेस तिथं तुम्ही त्या महिलांना शिकवताना पाहता की त्यांना पुढे करताच कामं आणि त्यातून त्यांना पैसा मिळत जातो. आणि विषय म्हणजे कसं होतं, ज्या वेळेला एखादी महिला शिकून जाते, ती स्वतःच्या पायावर उभं राहून ज्या वेळेला मार्केटमध्ये तिचं प्रोडक्ट आणते आणि तिला त्यापासून ज्यावेळेला अर्थार्जन व्हायला सुरुवात होते त्यावेळेला तो जो खरा आनंद आहे तो मी व्यवसाय केल्याने मला स्वतःलाच मिळाला असता. म्हणजे बाकीच्यांचा आनंद मला हा डोळ्यात जो बघत होती तो बघायला मिळाला नसता. तर अशा हेतून खरं तर मी हे आता हे ज्योतिर्मय फाउंडेशनचं महिलांसाठी काम चालू केलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला आवर्जून सांगावंसं वाटते, मी ज्यावेळेला ज्योतिर्मय महोत्सवाची सुरुवात केली 2014 साली, माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर होत्या. त्याच्यात कुठलाही निस्वार्थीपणे त्या मी फाउंडेशनचा महोत्सव भरवलेला होता. आणि त्या महोत्सवामध्ये ज्या महिलांना मी फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल दिलेले होते, आता त्या स्वतःच्या पायावरती इतक्या सक्षम झालेल्या आहेत की त्या पैसे देऊन माझा स्टॉल सगळ्याच्या अगोदर बुक करतात. म्हणजे एवढ्या महिलांच्या प्रगती ह्या 8-9 वर्षामध्ये झालेली आहे. हे खरं तर बघितल्यानंतर खूप आनंद होतो. आता तरी आम्ही ज्योतिर्मय फूड्स लॉन्च केलेलं आहे. म्हणजे A1 कसं आहे, महिलांना प्रशिक्षण देणं, नाबार्ड थ्रू त्यांना लोन देणं आणि त्याच महिलांनी जे प्रोडक्ट बनवलेलं असते त्याला मार्केटमध्ये आणण्यासाठी आपण बघतो महिला बचत गटांना एवढं बाजार मिळतो नाही मिळतो आणि त्याला पण काय म्हणजे थोडंसं मर्यादा येतात मार्केटिंगला सुद्धा. म्हणून आम्ही त्या महिलांच्या ह्याच्यानुसार सूचनेनुसारच मॅडम आपण ज्योतिर्मय फूड्सच नाव देऊया, ज्योतिर्मयच नाव देऊया.
म्हणजे त्यांच्या आनंदानं हे ज्योतिर्मय फूड्स आम्ही लॉन्च केलेलं आहे. अच्छा, म्हणजे दिवाळीत पण आता हे सगळं सुरू आहे तुमचे foods. ज्योतिर्मय फूड्स आम्ही आता चकली पीठ केलं, अनारसे पीठ केलं, चांगला त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. भविष्यात कांदा लसूण मसाला ज्या महिला बनवतात ते घरगुती, असं नाही आम्ही मोठी फॅक्टरी उभी केली आहे आणि त्याच्यातून आम्ही प्रोडक्ट बाहेर काढतोय, असं काही नाहीये. त्या महिला जे घरगुती बनवतात त्या कांदा लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, म्हणजे हे कुरवडी, पापडी, सांडगे वगैरे जे माणसांना खायचे असतात पण आता महिलांना सुद्धा बनवता येत नाही शिक्षणामुळं, तर त्याच्यासाठी ह्या आम्ही ज्योतिर्मय फूड्स तर्फे हे लॉन्चिंग करतो. हे आता तुम्ही मॅडम जे सांगताय की ऑफिस मधून छोट्याशा जागेतून हा सगळं तुमचं ज्योतिर्मयचा प्रवास सुरू झालेला आणि आज मोठ्या म्हणजे ज्योतिर्मय महोत्सव लोक आवर्जून वाट पाहतात की 200 स्टॉल तिथे असतात की सगळ्यांना जे उत्पन्न करतात म्हणजे आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देतात की एवढं अवाढव्य तो उभं केलेलं असतं. ते कसं म्हणजे एवढं एक महिला एवढं मोठ्या प्रमाणात उभं करते, कसं काय? म्हणजे खरं तर हे उभं करताना पहिलं म्हणजे माझ्या मिस्टरांची मला साथ आहे. सेकंड म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, जे फाउंडेशन मेंबर आहेत, त्याच्यामध्ये निर्मला पाटील आहे, राजश्री जोशी आहे, राधिका पाटील आहे, झालं तर नीलम राजपूत आहे, मल्लिका पुजारी आहे, सीमा भाटिया, ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, अंजुम मनेर, सईदा नदाफ, ह्या स्मिता शिंगते, ह्या ज्या माझ्या 10 मैत्रिणी आहेत, ह्या मैत्रिणींच्या मुळं आजपर्यंत आमचा ज्योतिर्मय महोत्सव हे चांगल्या प्रमाणे सक्सेस होते. आणि आमचे हे 10 जे मेंबर आहेत त्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे स्टॉल धारक आहेत किंवा स्टॉल बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या प्रॉपरली सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि त्या उलट आता तरी डिमांड, मॅडम कोरोना संपलाय, आपलं घ्या की, म्हणजे हा ज्योतिर्मय महोत्सव हा त्यांचा आहे, म्हणजे हा एकटा वैयक्तिक हा आमचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या बचत गटातल्या महिलांचा आहे, असं म्हटलं तरी काही वावगं नाही. आता जसं तुम्ही म्हणलाय की पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे महिला प्रत्येक वेळेस ठिकाणी आपण ऐकण्यात येतं की महिला पाय खेचतात, एकमेकींना मदत करत नाही, पण तुमच्या बोलण्यातून समजतंय की महिलाच महिलांना किती मदत करतायत आणि एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही महोत्सव भरवताय म्हणजे आणि तिथेच हे उत्पन्न तयार करतात की असं नाहीये की 4 दिवस किंवा 5 दिवस काय तुमचा तो महोत्सव असेल, पण कायम त्यांना बाजारपेठ तुम्ही उपलब्ध करून देताय, कायम त्यांच्या मागे पाठीशी राहताय. आता सुरुवातच झाली आमची, कारण कोरोनामध्ये जे आम्हाला चांगले वाईट अनुभव आले, कोरोनानं काही गोष्टी चांगल्याही शिकवल्या, वाईटही शिकवल्या, म्हणजे वाईट संकटाला कसा सामना करायचा आणि रोजचा दिवस कसा चांगल्या पद्धतीनं घालवायचा हे कोरोनाने जे शिकवलेलं आहे. आणि ह्याचा फटका जो आहे तो महिला बचत गटांना जास्त बसलेला आहे, कारण आपण पाहतोय ऑनलाईन कंपन्या इतक्या बाजारात झालेल्या आहेत की त्यामुळं ह्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला म्हणजे हेच उठावच नव्हता. त्यामुळं आता ह्या 2 वर्षामध्ये आम्ही म्हणून आता ज्योतिर्मय फूड्स लॉन्च करून ऑनलाईन वगैरे मार्केटिंग ह्या ज्योतिर्मय मार्फत आम्ही एवढी प्रगती झाली की तुम्ही ऑनलाईन पण आम्ही करणार, कारण आमच्या महिला बचत गटाचं आणि A1 मॅन्युफॅक्चरर बाय बचत गटांची नावं घालणार आम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे असं पण नाहीये की त्या बचत गटाला किंवा त्या महिलेला त्या फूड्स मध्ये आम्ही ते त्यांना त्यांची स्पेस मिळवून देणार. त्यांचं नाव पण, कारण कसं होतं ना, करणारे असतात आणि नाव असं होतं, ते त्यांचं नाव पण तुम्ही त्यांना नाव पण त्यांना त्यांचं हे करणार आम्ही देणार, म्हणजे त्यांच्या नावानेच ते प्रोडक्ट विक्रीला ठेवणार. आणि हा महोत्सवाचा एवढं चांगला तुम्ही प्रवास सांगताय, पण पुढे काय आहे नियोजन, काय आहे की भविष्यात मला हे करायचंय अजून? नाही, भविष्यात आता थोडंसं मी सामाजिक आणि राजकीय या दोन्ही पटलावरती मी काम करत असते. आता भारतीय जनता पार्टीचं म्हणलं तरी मी 2010 साली पहिल्यांदा सातारा जिल्ह्याची महिला अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादांनी माझी निवड केली. त्यावेळेला खरं तर सांगू का, मी शिकलेले जरी होते तर मला बोलताही येत नव्हतं, पण मला संघटनेचा मात्र अभ्यास चांगला होता. कारण महिला गोळा करणं, बचत गटांच्या मुळे आणि फाउंडेशनमुळे एवढं हे झालं होतं की महिला गोळा करणं, त्यांना महत्व पटवून देणं, त्यामुळं मग मला ज्योतिर्मयचा हा फायदा हा पक्षाला नेहमीच माझा झाला. त्यातल्या बऱ्याचशा महिला मी त्या ह्याच्यामध्ये पक्षामध्ये घेतल्या, चांगल्या काम करणाऱ्या महिला, आणि त्यामुळे मला संधी मिळत गेली. 2011 साली मी नगरसेवक या पदावरती निवडून आले. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या प्रभागामध्ये पूर्वी 4 वॉर्डचा एक प्रभाग होता, त्यामुळं करंजे नाक्यापासून ते जवान हाऊसिंग सोसायटी पर्यंत हा मोठा वॉर्ड माझ्यासाठी होता. त्यातील रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटारी असतील किंवा याचा मिलिंग सोसायटीमध्ये हॉल एक समाज मंदिर मंजूर होत नव्हता, तर तो 5 वर्षामध्ये तो मंजूर करून बांधकाम सुरुवात केली होती त्याला. आणि बऱ्याच ठिकाणी ज्यांना जिथं काय
बेंचेस असतील, गार्डन असतील, जे लोकांची जी मागणी असेल, मग त्याच्यामध्ये बेसिक आपण बघितलं लाईट, पाणी, रस्ते आणि गटारी, स्वच्छता, लोकांना हेच हवं असतं. त्या पद्धतीची सुविधा मी लोकांना दिली. त्यामुळे लोकांनीही मला चांगलं भरभरून माझं त्या 5 वर्षामध्ये कौतुक केलं. त्याचीच पावती म्हणून मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली. पण काही कारणास्तव मला त्याच्यामध्ये यश लाभलं नाही. पण काही हरकत नाही, तरी पण मी काम करते. अजूनही माझ्या प्रभागामध्ये मी कुणाचाही फोन आला त्याच्यासाठी मी काम करत असते. मी एक सामाजिक बांधिलकी असलेली महिला आहे. म्हणजे मी नुसतंच 5 वर्षात निवडून आले म्हणून मी करणार असं काही नाहीये. कारण माझी ओळख मी माझ्या महिलांसाठी, कारण अडचणी जास्त महिलांनाच आहेत. लाईट लागली नाही महिलांना, पाणी नाही आलं महिलांना, रस्त्यावरती घाण पडली महिलांना, दिवसभर पुरुष घरात नसतात. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी ह्या महिलांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे माझी बांधिलकी ही समाजासाठी नेहमीच राहणार आहे. आता जे तुम्ही बोलला आता तुम्ही की पहिल्यांदा तुम्हाला बोलता येत नव्हतं आणि आतापर्यंतचा तो आत्मविश्वास एवढा तो प्रवास होता की सोपं नव्हतं की जे बोलता येते. आज तुम्ही भाषण अगदी मोठ्या प्रमाणात तुम्ही देऊ शकता की भरपूर पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलंय. तो आत्मविश्वास कसा काय होत गेला? कारण सहज नसतं. एक पाऊल टाकल्यावर आपण शिखरावर पोहोचायला जातो. कसं आहे, शाळेत आपण शिक्षण घेत असतो. मी सुद्धा एक बीकॉम ग्रॅज्युएट आहे. पण आपल्याला ज्यावेळेला स्टेज डेअरिंग जे म्हणतात ते स्टेज डेअरिंग नसतं. बऱ्याच वेळा असं म्हणजे ब्रेक झालेलं आहे की माझं परत की बाबा मला पुढचं आठवतच नाही. अशा वेळेला आता मात्र मी म्हणलं तुम्ही कुठलाही विषय द्या, त्या तिथली परिस्थिती बघून, तिथलं वातावरण बघून ते काय असेल त्याच्यावरती मी कुठल्याही क्षणी बोलू शकते. भले अगदी तुम्हाला प्रोफेशनल नाही, पण लोकांना समजेल त्यांच्या भाषेतलं त्यांना की बाबा पुढची व्यक्ती आपलीशी वाटेल अशा हेतूने मात्र मी भाषण चांगलं ठोकू शकते. मग त्याच्यात ते फाउंडेशनच्या महिला असू देत किंवा राजकीय संघटना असू देत, त्याच्यात काही विषय नाही. आणि हे राजकीय माझा प्रवास खरं तर सांगू काय, हे चंद्रकांत दादांच्यामुळं खरं सुरू झाला. नंतर मला त्यांनी देवेंद्र फडणवीस आमचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझं नगराध्यक्षांचं उमेदवारी दिली मला. आणि आज तागायत कसं आहे, ज्या दादा आमचे खरं चंद्रकांत दादा पदवीधरचे आमदार होते, त्यामुळं आम्हाला एकच नेता, त्यामुळे आम्ही सगळेजण लहान मुलासारखं दादांच्या मागत जास्त असायचं आणि अजूनही असतो. म्हणजे काय आम्हाला अडचणी आल्या तरी आम्ही त्यांच्याशी शेअरिंग करतो. तसंच आपण पाहायला गेलं तर ज्योतिर्मय महोत्सव खरं तर मी माननीय छत्रपती श्रीमंत कल्पनाराजे भोसले म्हणजे आईसाहेब त्यांच्या प्रेरणेतून खरं ज्योतिर्मय महोत्सव मी हा भरवला गेलाय. कारण त्या म्हटल्या की तुम्ही एवढे, तुमच्यात एवढी कॅपॅसिटी आहे सोना, तुम्ही करू शकता. म्हणजे नुसती पाठीवर थाप असली की माणूस पुढे जातं. अशा हेतून खरं आईसाहेबांच्या ह्या पाठीवरच्या थापामुळं खरं मी ह्या ज्योतिर्मय महोत्सवाचं चांगल्या पद्धतीचं वाढवू शकले. आणि ज्योतिर्मय फाउंडेशनचं हे महिलांचं जे काम आहे तर हे खरं चेतना भाभींचं श्रेय आहे. कारण त्या वेळोवेळी मला म्हणत होत्या, वहिनी तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही महिलांचं काय करताय, आणि त्यांनी पुशअप केल्यामुळं हे एवढं मी ज्योतिर्मय फाउंडेशनचा खरं प्रसार वाढवू शकले. चेतना भाभी, चेतना सिन्हांचं, कारण त्यांनी मला निस्वार्थीपणे अगदी मानदेशी ते महोत्सव भरवत होत्या, त्यांनीही सहकार्य केलं. आणि महिलांचं ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन घेऊनच की वहिनी तुम्ही असं करा तसं करा. म्हणजे काही ह्या 2 ज्या महिला आहेत त्या अगदी म्हणजे माझ्या फाउंडेशनच्या ह्याच्यातलं माझ्यासाठी म्हणजे खूपच त्या प्रेरणादायी आहेत. मी आता विचारणार होते प्रेरणादायी व्यक्तिमत्व, पण त्याच्या आधीच तुम्ही सांगितले की हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे की पाठीवर थोपाटणं, शाबासकी देणं. व तुम्ही महिलांसाठी जो तुमच्यातला आत्मविश्वास आहे त्यांना काय सांगताल की कसा तुमच्यातला आत्मविश्वास वाढवतात? नाही, खरं तर म्हणजे स्वतःमध्ये एक महत्वाकांक्षा आणि चिकाटी पाहिजे, निस्वार्थी भावना पाहिजे. निस्वार्थी भावना असेल तरच माणूस पुढे कुठल्याही काहीही मिळेल ह्या अपेक्षेनं तुम्ही त्यासारख्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तर ते कधीही सक्सेस होत नाही. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे महिलांना की जे काय काम करा त्याच्यामध्ये निस्वार्थी भावना, महत्वाकांक्षा आणि चिकाटी ह्या गोष्टी तुमच्या अंगी असल्या तर तुम्ही ह्या चांगलं काम करण्याला सामोरं जाऊ शकता. एवढंच मला आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त सांगू इच्छिते. तसंच मी बघते, कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते, त्याच्यामध्ये अनेक महिला म्हणजे चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, सुषमा स्वराज तरी आमच्या स्पीकर म्हणून खूप छान होत्या, लोकसभेमध्ये गाजलेल्या होत्या.
आता तरी आमच्या स्मृतीजी म्हणजे स्मृतीजी इराणी ह्या सुद्धा एक चांगल्या स्पीकर आहेत आणि व्यक्ती म्हणून तर खूपच चांगल्या आहेत ते काय म्हणजे अशा ह्या महिलांचा एक आपण प्रेरणा म्हणतो ती घेऊन आपण हे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. तसेच मग हे आमच्या प्रदेशामध्ये नीताताई केळकर आहेत, कांताताई नलवडे आहेत, आमच्या आता प्रदेशाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या प्रेमामुळं खरं तर टिकून आहे. तसेच माजी आमदार स्मिताताई वाघ आहेत, मनीषाताई चौधरी, तसेच देवेंद्र फरांदे आमदार आता आहेत, त्या सीमाताई हिरे आहेत. अशा ज्या ह्या महिला आहेत की त्यांच्याकडे बघितलं की थोडीशी नाही म्हणलं तरी अशी एक उर्मी येते की ह्या महिलांनी इतके वर्ष झालं भारतीय जनता पार्टीला योगदान दिले, त्यांना चांगल्या संधी साधून आले, त्या चांगल्या समाजामध्ये काम करतायत. म्हणजे नुसतं त्या निवडून आले तसं तर त्या समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचेपर्यंत चांगलं काम करतायत. तर अशा महिलांची थोडीशी प्रेरणा घेऊन एक चांगलं भारतीय जनता पार्टी संघटनात्मक महिलांसाठी म्हणून एक चांगलं काम करायचं अशी एक पुढची माझी खरं भविष्यातली योजना आहे. आता तुम्ही म्हणला की एवढ्या धडाडीच्या ऊर्जा म्हणजे खरंच आहे की प्रेरणास्थान आहे त्या सगळ्यांसाठी. तुम्ही पण म्हणजे इतर महिलांच्या प्रेरणास्थान आहे आणि खूप छान वाटते की तुमचा जीवन प्रवास की तुमचा राजकीय सामाजिक जीवन प्रवास जाणून घेताना मनापासून खूप आनंद होतोय अगदी. पण ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, उमरा ओलांडतो आणि बाहेर पडतो ते जग आणि आपल्या घरातलं की इतक्या वर्ष तुम्ही सांगितलं आता की 12वी पर्यंत तुम्ही घरातच होता, मुलांना वाढवत होता वगैरे, पण ते जग आणि बाहेरचं जग आणि घरातलं जग खूप फरक असतो. त्यात काय जाणवत गेलं तुम्हाला? ज्या वेळेला मी घरी होते त्यावेळेला उमऱ्याच्या म्हणजे एक 96 कुळी मराठा स्त्री ज्या पद्धतीनं घरात वावरत असते त्या पद्धतीचं माझं वावर नव्हतं. आणि ज्यावेळेला घरातून ज्यावेळेला मी बाहेर हळूहळू ज्या वेळेला सामावत गेले समाजामध्ये, थोडंसं बिचकणं हा प्रकार महिलांना असतोच आणि आम्हाला तरी जास्तच होता, कारण आम्ही अगदी डोक्यावर पदर घेऊन वगैरे, मी गाडी सुद्धा चालवताना डोक्यावर पदर घेऊन चालवत होते. तर अशा पद्धतीचं माझं जीवनमान एकदम हळू ज्या वेळेला मी महिलांच्यात मिसळ जशी जाईल तसं मला कॉन्फिडन्सही आला, लोकांच्या ओळखी पाळखी झाल्या आणि जसं माझं काम चांगलं होईल तसं तसं मला शाबासकी मिळते. मग ते फाउंडेशनचं काम असू दे किंवा भारतीय जनता पार्टीचं काम असू दे, त्याच्यामध्ये आमच्या वरिष्ठांनी सुद्धा नेहमीच म्हणजे मला शाबासकी दिलेली आहे, वरिष्ठ नेत्यांनी. शिवाय ज्या वेळेला फाउंडेशनचं काम करतो त्यावेळेला समाजानं सुद्धा तेवढंच कौतुक केलेलं आहे. हे सगळी वाटचाल करत असताना म्हणजे थोडंसं बिचकणं हा प्रकार राहतोच, नाही असं नाही. म्हणजे पूर्ण कॉन्फिडेंटली असं अगदी झोकून म्हटलं तर झोकून देऊ शकतो आपण, देतोय म्हणजे झोकून. पण थोडंसं ज्यावेळेला स्त्री पुरुष असं ज्यावेळेला येतं त्यावेळेला थोडं बिचकणं हा प्रमाण राहतो. कारण मुळातच ज्या वेळेला मुलं मोठी झाल्यानंतर खूप वेळाने घराबाहेर पडले, संधी मिळाली मला चांगली, पण ती जरी मिळाली तरी त्या संधीचं सोनं करणं ह्या थोड्या कालावधीमध्ये खूप छान केलं. हे मात्र सोनच सोनं करणं हे मात्र मला म्हणजे घरातल्यांनी जे स्वातंत्र्य दिले मला, की माझे मिस्टर असतील किंवा माझ्या सासूबाई असतील, त्यांनी जे मला घरातून जे मला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं मी खरं तर, कारण त्यांनी घर सांभाळून म्हणून मी पुढे जाऊ शकले. कारण कसं आहे, घरात कोणतरी पाहिजे अशा हेतून मी हा माझा चांगला प्रवास आणि मार्गदर्शनही, घरात काही चांगल्या वाईट गोष्टी समाजामध्ये घडत असतात त्याचं मार्गदर्शन घरातून मिळत गेलं. त्यामुळं हा मला प्रवास तसा सुखकारक झाला माझा प्रवास. म्हणजे आता तुम्ही सांगितले की घरातल्यांचा सपोर्ट असेल तर आपण धडाडीने पुढे जाऊन काम करू शकतो आणि खूप चांगलं काम आहे. म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट आहे सगळं आजपर्यंत तुम्ही करत आलाय. पण अविस्मरणीय क्षण तुमच्या आयुष्यातला म्हणजे जी कन्या, म्हणजे आता तुमच्या वडिलांचा मी उल्लेख केला की पहिले महाराष्ट्र केसरी, त्यांची तुम्ही कन्या, पत्नी, सून, नातवंडांची आजी, म्हणजे तो सगळा प्रवास तुमच्या आयुष्यातला कसा होता तो? खरं सांगू का, ज्या वेळेला मुलगी म्हणूनचा प्रवास खूपच सुखकारक होता. कारण त्यामध्ये जरी आम्ही 4 भावंड होतो तरी मला थोडंसं शैक्षणिक बुद्धिमत्तेकडे माझं जरा जास्त कल असल्यामुळं माझी वाहवा होतच गेली. पैलवान लोकांचा जास्त घरी संपर्क होता, त्यांचा आणि अभ्यासाचा काही संबंध नव्हता, त्यामुळं माझं जे काही स्किल असेल अभ्यासातलं ते त्यांना ते कौतुकाचं वाटायचं. माहेरी नेहमीच माझं कौतुक होत गेलं. सासरी आल्यानंतर खरं तर माझे सासरे म्हणजे आता ह्या जगात नाही आहे, पण त्यांनी जे प्रेम दिलं हे वडिलांचं प्रेम दिलं. म्हणजे कुठलीही त्यांनी माझ्यात कसं केली नाही, प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्टिव्ह. ज्यावेळेला मी निवडून आले त्यावेळेला खरं तर मला माझ्या सासऱ्यांची
खूप उणीव भासली. म्हणजे मला पुढं म्हणजे मला अगदी काय वाटलं तरी ते गाडीत घालून नेऊन ते सगळं दाखवण्यापर्यंत त्यांचं मला मार्गदर्शन होतच. आणि काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना ज्यावेळेला वाटत होतं त्यावेळेला ते ह्या जगातून निघून गेले. आणि आता मिस्टर तरी माझे बघताय तुम्ही की शिवसेनेची धडाडी तोप म्हणून हे केलं जातं, पण अभ्यासू पण तेवढेच आहेत. त्यांना समाजामध्ये काही वावरताना काही गोष्टी त्यांना जे जेंट्सना माहिती असतं ते लेडीजना एवढं काही माहिती नसतं, पण वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचंही नेहमीच मला मिळालेलं आहे. तसं सासूबाई तर काय घर सांभाळतात त्यामुळे मी पुढं पडते आणि अगदी काय वाटलं तर त्याही असं नाही असं म्हणून मला सांगत असतात. आणि स्वतः सासूबाई झाल्यावर स्वतः सासूबाई झाल्यानंतर आमची सून म्हणजे काय आमची ती दिदीच आहे, म्हणजे मुलगीच आहे. आम्ही काही तिला असं सोनेसारखं नाहीच आहे, पण त्याच्याही पेक्षा ज्यावेळेला नातवंड होतं त्यावेळेला तो जो आनंद असतो तो खरं तर आनंद हा खूप म्हणजे जगातील सुख एकीकडं आणि माझी नातवंड एकीकडं, म्हणजे त्या नातवंडांचं सुख आजी म्हणून होणं ते खूप वेगळं. दुधावरची साय तो आनंद एकदम आनंद म्हणजे खूपच वेगळा. तुमच्या मुलाचं आणि मुलीचं नेहमी तुम्हाला सहकार्य लाभलं कसं काय, म्हणजे ते नेहमी तुम्हाला सपोर्ट करत आले? नाही, खरं तर आम्ही ज्यावेळेला ज्योतिर्मय महोत्सव सुरुवातीला करू लागले त्यावेळेला आम्हाला प्रत्येक गोष्टीत हे नाविन्य होतं. त्यावेळेला माझी मुलगी हे पूर्ण तिनं त्या स्टॉल धारकांचा वगैरे ताबा घेऊन सगळं मॅनेजमेंट तिनं त्या ज्योतिर्मय महोत्सवाचं जवळजवळ लग्न होईपर्यंत ते केलं. आणि आता लग्न जरी झालं तरी ती त्या एक्झिबिशनसाठी येते आणि कुठं काय राहिले का तेवढ्या काय त्रुटी असतील तर त्या कव्हर करते. आता राधा राहिला माझा करमलं का तर माझ्या मुलाचंही तसं काही बाहेरची फाउंडेशनची कामं असतील काय असतील तर तेवढं सहकार्य राहतं. आणि नेहमीच मला म्हणजे दोन्ही माझ्या मुलांचं माझ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सहकार्य राहिलेले आहे. मुलाचं नाव मुलीचं नाव? माझा मुलगा पृथ्वीराज तो सध्या गॅस एजन्सी बघतोय आणि मुलगी ही कम्प्युटर झालेली आहे, MBA झालेली आहे. आता ती तिच्या सासरी आहे, पण तरी पण तिथून विचारपूस असते की मम्मा फाउंडेशनचं काय काय चाललंय काय नाही, किंवा राजकीय जरी काय असलं तरी दोघांचं माझ्याकडे लक्ष असतं. म्हणजे त्यांचं सगळ्यांचं दोघांचं लक्ष असतं आणि दोघं सपोर्टिव्ह पण आहेत मला. त्यामुळे हा प्रवास सुखाचा झाला. त्यामुळे हा प्रवास माझा सुखाचा झाला. खरं तर सुवर्णाताई की अंधारात म्हणजे खूप जणांच्या अंधारात तुम्ही उजेड, जो आज आपला दिवाळीचा सण आहे, दिवाळीसाठी आपण हा कार्यक्रम करतोय की अंधारापासून उजेडापर्यंत. म्हणूनच आमच्या फाउंडेशनचं नाव आम्ही ज्योतिर्मय ठेवलेलं आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजे ज्या महिला सक्षम नाही त्यांना सक्षमीकरणासाठी आम्ही पूर्ण त्यांची डेव्हलपमेंट त्या महिलांची आम्ही ह्या ज्योतिर्मयच्या माध्यमातून करतो. खूप छान, म्हणजे तुमचा प्रवास ऐकताना खूप छान वाटलं. आता आपण रॅपिड राऊंड घेऊया. तुमचा आवडता पक्षी? गरुड. आवडतं फळ? आवडतं फूल? मोगरा. आवडता रंग? पिवळा. आवडता पदार्थ? मिसळ, कोल्हापूरची झणझणीत मिसळ. आणि आवडते नेते? नरेंद्र मोदी. एवढे सगळं आवडतं असं म्हणलं. अजून काही विशेष आवड आहे का तुमची? नाही, मला गायनाची पण आवड आहे, त्यामुळे मी संगीताचा सध्या क्लास जॉईन केलेला आहे. म्हणजे इतके दिवस मी ज्याच्यापासून लांब राहिले आता थोडस असं वाटतं की थोडासा जोपासताय. अजून कोणते कोणते छंद, काय काय आवडे तुम्हाला? नाही, आता हे थोडस राजकारण समाजामध्ये मिसळणं आणि हे गायन आणि पदार्थ बनवणे तरी काय ते चालूच असते, कारण पदार्थ बनवणं हा तर छंदच आहे माझा. नवीन नवीन रेसिपीज आता तर युट्यूबला येतात त्यामुळे ते चालूच असते. गायन म्हणजे छंद जो जोपासताय तुम्ही की गाण्याची आवड आहे, एखादं गाणं म्हणून दाखवा मला. दाखवते ना. फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे. खूप छान, खूपच मस्त, खूप आवाज पण छान आहे आणि एवढा छंद जोपासताय. खूप छान गाणं म्हणलं आणि एवढा वेळात वेळ, खरं तर दिवाळीच्या दिवशी आपण हे सगळे शूट चाललंय, एवढा वेळात वेळ काढला तुम्ही. नीलम टॉक शो मध्ये आला
तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केलाय. नीलम टॉक शोला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शोला खूप खूप धन्यवाद. खरं तर नीलम टॉक शो मुळे आज जी आम्हाला चांगली संधी मिळाली की आम्हाला आमचं मन मोकळं करायला मिळालं की ज्योतिर्मय फाउंडेशन असू दे, भारतीय जनता पार्टी असू दे, आम्ही जी काही कामं करतो ती जी कामं आहे ती सर्व समाजापुढे मांडण्याचं काम हे नीलम टॉक शोनी केलेलं आहे. खरं तर तुमचं खूप खूप आभारी आहे की आज आमची मुलाखत घेतली. आमच्या काही भावना असतील त्या तुम्ही समाजापर्यंत पोहोचवणार याची नक्कीच आम्हाला खात्री आहे. यापुढे असंच चांगलं काम नवनवीन महिलांना चांगल्या ज्या काम समाजामध्ये काम करतात की ज्यांना गरज आहे की समाजापुढे आणण्याची अशा या महिलांना खरोखरच आपण न्याय द्याल त्यात काही वावगं नाही. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला परत सुरुवात धन्यवाद देते आणि पुढील चांगले प्रोग्राम आपल्याकडून घडो यासाठी तुम्हाला शुभेच्छाही देते. नक्की नक्की मी मनापासून खूप प्रयत्न करेन की जास्तीत जास्त वेगवेगळे विषय घेऊन चांगल्या चांगल्या मुलाखती मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद.